तुम्हाला साडी जमत नसेल की कोणत्या प्रकारे कशा प्रकारे साडी वेअर करावी, कोणती पण साडी असो, काठपदर साडी असो की सिफॉन, अशा वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या असो, तर तुम्हाला कळत नसेल की कोणत्या प्रकारे साडी वेअर करावी आणि साडी वेअर केल्यावर आपण स्टायलिश आणि स्लिम कसं दिसावं, तर या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहात? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच आहात. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट टिप आहे फिगरनुसार साडी निवडा. तर कसं होते की कधी कधी आपण मार्केटमध्ये जातो आणि दुकानात जातो, दुकानामध्ये काय होते की आपल्याला जी आवडते साडी ती आपण परचेस करतो, पण असा चूक करू नका. कारण आपण आपल्या फिगरनुसार साडी निवडली पाहिजे, जेणेकरून आपण साडी वेअर केल्यावर आपण स्टाईलिश दिसाल आणि नक्कीच स्लिम नक्की दिसाल याचा विचारच करून तुम्ही साडी परचेस करा. तर आता जर जाड असेल तर तुम्ही जाड स्त्री असेल तर कशा प्रकारे साडी निवडली पाहिजे, तर त्या फॅब्रिकच्या साड्या निवडा जेणेकरून तुम्ही स्लिम नक्की दिसाल. हलक्या फॅब्रिकच्या म्हणजे कोणत्या? सिफॉन, क्रेप, जॉर्जट, अंगाला असा चिपकून जाईल अशा फॅब्रिकच्या तुम्ही साड्या निवडल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही साडी वेअर कराल तर तुम्ही स्लिम नक्की दिसाल आणि स्टायलिश नक्की दिसाल. आणि तुमचं फिगर ही थोडं स्लिम असेल तर तुम्ही थोडंसं स्लिमपेक्षा असं बारीक दिसलं नाही पाहिजे अशा फॅब्रिकच्या, म्हणजे जे अंगावर थोडं फुलणारी साडी तुम्ही वेअर करू शकता. म्हणजे काठापदर साडी, सिल्क साडी, तुम्ही ऑर्गेंजा साडी ही हलकी राहते पण वेअर केल्यावर थोडीशी फुगते अंगावर, तर तुम्ही ऑर्गेंजा साडी पण वेअर करू शकता. नेक्स्ट टिप आहे रंगानुसार साडी निवडा. आता तुम्ही फेअर असेल तर तुम्हाला कोणतीही साडी चालेल, म्हणजे लाईट कलर असो, डार्क कलर असो, असे कोणत्याही कलरची साडी चालेल. तुमचे स्किन ही सावळ्या रंगाचे असेल तर तुम्ही हलक्या रंगाच्या साड्या निवडू शकता. हलक्या म्हणजे क्रीम कलर आणि लाईट ग्रीन कलर, असे लाईट म्हणजे जे कलर लाईट आहे त्या कलरच्या साड्या तुम्ही नक्कीच निवडल्या पाहिजे. आणि नेक्स्ट आहे साडीमध्ये बॉर्डर बघा. तुमची उंची ही कमी असेल तर ती बॉर्डर लेस आणि बॉर्डर असणारी साडी, छोटी बॉर्डर असेल त्या साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता. आणि तुमची उंची ही मोठी असेल तर तुम्ही ब्रॉड असलेल्या साड्या, म्हणजे ब्रॉड बॉर्डर असलेली, मोठी बॉर्डर असलेली साडी नक्कीच निवडू शकता, जेणेकरून तुमची उंची ही थोडी कमी दिसेल आणि थोडी स्टायलिश नक्की दिसाल आणि स्लिम नक्कीच दिसालच. या टिप आहे योग्य पेटिकोट. आता पेटिकोट कोणता यूज करायचा आहे, तर आधीच्या काळापासून हा कॉटन पेटिकोट यूज केला जातो आणि आता पण कोणी यूज करते. तर कॉटनचा पेटिकोट काय होते की व्हॉल्यूम घेते आणि आपण साडी वेअर केल्यावर तर आणखी फुगते, आणखी जाड दिसते. मग ते जाड स्त्रियांनी काय करावे, कॉटन पेटिकोट हा अवॉइडच करा. तुम्ही बॉडी शेपर यूज करा. बॉडी शेपर हा मार्केटमध्ये आहे अवेलेबल, नाहीतर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही टॅग पण करून देईल. तुम्हाला बॉडी शेपरमध्ये असं कॉम्बो तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून हर एक साडीवर, वेगवेगळ्या साडीवर असे बॉडी शेपर यूज करू शकता. आणि कलर पण अवेलेबल आहे, खूप सारे कलर. तर तुमच्या तुम्हाला जे कलर तुम्हाला परचेस करायचे असेल ते करू शकता. तर बॉडी शेपर हा काय घेते की आपला पूर्ण बॉडी शेप घेतात आणि जेणेकरून आपण साडी वेअर करायला गेलो तर साडी ही पूर्ण चांगल्या इझिली चापून नेसली जाते आणि साडी ही फुगत नाही, अजिबात फुगत नाही आणि त्याचा लुक हा चांगला दिसेल आणि स्टायलिश साडीमध्ये हा चांगले स्टायलिश नक्की दिसालच. आणि बारीक स्त्री असेल तरी पण बॉडी शेपर यूज करू शकता आणि उंच आणि ठेंगणे पण असाल तरी पण बॉडी शेपर यूज करू शकता. आहे योग्य ब्लाऊज. आता ब्लाऊज कोणते यूज करायचे? साडीत आपण जज केली की आपण डिसाईड केली की साडी अशा प्रकारे, जाड स्त्रियांनी अशा प्रकारे साडी वेअर करावी, बारीक स्त्रियांनी अशा प्रकारे साडी वेअर करावी. तर आणि ब्लाऊज याच्यावर कशा प्रकारे शिवावं, तर तुम्ही जाड स्त्री असेल तर जाड स्त्रियांसाठी मी सांगते की ब्लाऊज हा सेवलेस, मेगा स्लीव असे आपले दंड हे जास्त दिसेल अशा प्रकारे ब्लाऊज तुम्ही वेअर करणं बंद करा. का बरं की सेवलेस इथपर्यंत राहते आणि सेवलेसचं कसं होते की जाड स्त्रियांचे दंड हे जास्त असतात आणि ते दंड हे विजिबल होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही सिवलेस ब्लाऊज यूज कराल तर वेअर कराल तर तुम्ही आणखी जाड दिसाल. आणि सेम कंडिशनमध्ये मेगा स्लीव असते, सिवलेस मेगा स्लीव इथपर्यंत येतात आणि हे दंड हे खूप जास्त दिसतात, म्हणजे असे बाहेर निघल्यासारखं होतात आणि जेणेकरून तुम्ही आणखी जाड दिसतात. हे दोन ब्लाऊज सिवलेसमध्ये असलेला ब्लाऊज तुम्ही अवॉइड करू शकता.
फक्त तुम्ही फुल स्लीव आणि 3/4 असलेले स्लीव असलेले ब्लाऊज वेअर करा, जेणेकरून तुमचे डंडेही झाकून जाईल आणि तुम्ही स्लिम दिसण्यात मदत होईल आणि साडीवर स्टायलिश नक्कीच दिसालच. आणि ब्लाऊजच्या समोरचा गळा कसा शिवायचा. आता मुख्य जाड स्त्रियांचं कसं होते की मान हे विजिबल होत नाही, तर तुम्ही समोरचा गळा हा थोडा मोठा शिवा, जेणेकरून तुम्ही मोठा शिवाल तर तुमची मान विजिबल होईल आणि तुमचा लठ्ठपणा हा दिसणार नाही आणि बारीक दिसण्यात मदत होईल. आणि मागचा गळा कसा शिवायचा. मागचा गळा खूप डीप नको शिवा, कारण तुम्ही खूप डीप शिवाल तर तुमचे पाठ हे खूप भरीव राहतात जाड स्त्रियांच्यासाठी, तर ते की होते की पाठ हे जास्त दिसतात आणि आणखी जाड दिसतात. तर त्याच्यामुळे तुम्ही छोटा गळा शिवा, म्हणजे खूप छोटा पण नाही खूप मोठा पण नाही, मिडियम साईजमध्ये असलेला गळा मागचा गळा शिवू शकता. आणि मागचा गळा स्मॉल आणि समोरचा गळा हा डीप शिवा. आणि काय साडी नेसण्याची पद्धत. आता साडी नेसण्याची पद्धत कशी असते. आता जे नवीन साडी वेअर करत असतात त्यांना जमत नाही साडी वेअर कशी करावी, तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं सांगते. तुम्ही उजव्या साईडने प्लेट्स वगैरे करत असं, म्हणजे असं समोरून टक्स करून समोरून असं पलटून या. एका साईडने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच. आणि समोरचे जे प्लेट्स आहे, पहिले प्लेट्सचा जो भाग आहे तो काढून घ्या आणि नंतर तुम्ही इकडून गोल फिरून मग तुम्ही पदर करा. पदरला पिनअप करा. पदर मी तुम्हाला सांगते की छोटी प्लेट म्हणजे बॉर्डर एवढी तुमची बॉर्डर साडीची बॉर्डर असेल छोटी, तर तुम्ही छोटी पदर बॉर्डर असलेली प्लेट्स करू शकता इथे. आणि मग तुमची मोठी बॉर्डर असेल तर तुम्ही बॉर्डरला फोल्ड करू शकता, जेणेकरून एका बॉर्डरची 2 बॉर्डर प्लेट्स करून तुम्ही इथे प्लेट्स करा छान छोट्या छोट्या. आणि मग इथून साईडने असा मग फ्रंटमध्ये या. फ्रंटमध्ये येऊन इथे पिन लावू शकता छोटीशी, म्हणजे जेणेकरून तुमची साडी ही निर्या करायच्या बाबतीत इकडे तिकडे हलणार नाही. मग निर्या करू शकता. निर्या एक छोट्या मोठ्या असा खोसा, जेणेकरून तुमच्या निर्या हे स्प्लेट होईल आणि छान दिसेल. अशीच प्रकारे तुम्ही साडी नेसा, जेणेकरून तुम्ही स्टायलिश नक्कीच दिसाल. आणि ह्या टिप्स तुम्ही फॉलो नक्कीच करा. फॅशन अँड एक्सेसरीज. आता साडीवर कशा प्रकारे दागिने यूज करायचे वेअर करायचे, तर तुम्ही वेअर करत असाल, मी तुम्हाला सांगते काठापदराच्या साडी वेअर करत असाल तर काठापदराच्या साडीवर तुम्ही मोतीचे दागिने आणि गोल्ड दागिने चालेल आणि सोपे दिसणारे तुम्ही दागिने वेअर करू शकता. ते काठापदराच्या साडीवर चाललं जाते. कांजीवरम पण साडीवर चाललं जाते आणि सिल्क साडीवर. आणि तुम्ही हलक्या साडी वेअर करत असाल, हलक्या म्हणजे अशा जॉर्जट क्रेप अशा हलक्या स्मूथ हलक्या साड्या वेअर करत असाल आणि त्याच्यावर साडीवर कोणत्या प्रकारे दागिने यूज करा, तर तुम्ही मोतीचे दागिने, कुंदन सेट वगैरे, चोकर वगैरे वेअर करू शकता. ऑक्सिडाइज ज्वेलरी पण छान दिसते. एवढे टिप्स तुम्ही फॉलो करून तुम्ही नक्कीच स्लिम दिसा, स्टायलिश नक्की दिसा. साडीवर वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत असाल पण माझ्या चॅनलला सबस्क्राईबच नाही करा, प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषय असो. तोपर्यंत धन्यवाद.